मित्रांनो, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 17वे सरन्यायाधीश ज्यांना जनहित याचिका आणि ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचे जनक मानल्या जातात ते PN भागवती असं म्हणायचे. जजेस शुड बी स्टर्न, टफ अँड टफ फायबर, अनबेंडिंग बिफोर द पॉवर, आयदर इकॉनॉमिकल और पॉलिटिकल, अँड दे मस्ट होल्ड द कोर प्रिन्सिपल ऑफ रूल ऑफ लॉ विच सेज बी यू एव्हर सो हाय, यू आर बिलो लॉ और यू आर नॉट अबोव द लॉ. अर्थात ते म्हणायचे की न्यायाधीशांनी स्वभावाने कणखर आणि कठोर सोबतच नम्र राहायला पाहिजे. सत्तेचं कुठलंही आव्हान असो, ते आर्थिक असो की राजकीय असो, आणि हे सगळं करताना न्यायव्यवस्थेचं जे मूळ तत्व आहे ते म्हणजे रूल ऑफ लॉ अर्थात कायद्याचे नियम त्यांना बांधील असायला पाहिजे. ते कितीही मोठ्या पोझिशनवर गेले, कुठेही उच्च पदावर गेले तरी त्यांनी कायद्याच्या खालीच आहोत हे समजायला पाहिजे. रूल ऑफ लॉ कायद्याच्या नियमानुसार कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, अर्थात हे तत्व त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे न्याय देताना. नमस्कार मित्रांनो, काही दिवसांपासून दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत शर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांच्या घरी पैशांच्या जळलेल्या नोटा सापडल्या. याच्यावरून राजकीय वातावरण तापलं असून पावसाळी चालू असलेल्या अधिवेशनात संसदेमध्ये त्यांच्यावर महाभियोग अर्थात इम्पिचमेंटची प्रोसेस दाखल करण्यात आलेली. आता हे नेमकं इम्पिचमेंट अर्थात महाभियोग असतं काय? न्यायाधीश असो किंवा सरन्यायाधीश असो, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे यांच्यावर कारवाई कशी होते, यांची चौकशी कधी होते, यांना नेमलं कसं जातं आणि त्यांना त्या पदावरून पायउतार कसा केला जातो, या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला मित्रांनो, सर्वात पहिले प्रत्येक राज्याला एक हायकोर्ट अर्थात उच्च न्यायालय देण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि इतर सब न्यायाधीश असतात, इतर न्यायाधीश असतात. त्याची संख्या कमी जास्त असते. चंदीगड सारखे तर ते त्यांच्या शेजारील राज्यांशी मिळून त्यांना एक हायकोर्ट दिलं जातं, उच्च न्यायालय दिलं जातं. कधी कधी 2-3 राज्य अर्थात केंद्रशासित प्रदेश आणि काही राज्य मिळून एक उच्च न्यायालय दिलं जात असतं. मित्रांनो, जनरली उच्च न्यायालयाचा न्यायाधीश हे राष्ट्रपती नेमत असतात. त्यासाठी राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि त्या संबंधित राज्याचे राज्यपाल किंवा त्या केंद्रीय प्रदेश जो आहे, केंद्रीय राज्य जे आहे त्याचे संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून सल्लामसलत घेऊन त्यावर ते कारवाई करत असतात, निर्णय देत असतात. अंतिम निर्णय कोणाला न्यायाधीश बनवायचं, मुख्य न्यायाधीश बनवायचं आणि इतर न्यायाधीश नेमायचं हे संपूर्ण अधिकार हे राष्ट्रपतींना असतात. जेव्हा मुख्य न्यायाधीश नेमला जातो उच्च न्यायालयाचा, त्याच्या सल्ल्यानुसार मग इतर त्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे राष्ट्रपती नियुक्त करतात त्या नवनिर्वाचित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या त्यांच्याशी चर्चा आणि सल्ला घेऊन. इथे पण पूर्ण अधिकार हे राष्ट्रपतींचे असतात. न्यायाधीशांची नेमणूक कशी होते, त्यासाठी काय शैक्षणिक पात्रता लागते किंवा इतर काही पात्रता लागते का, तर त्याच्यात स्पष्ट केलेलं आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करताना तो सर्वप्रथम भारताचा नागरिक असावा. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी भारतात कुठेही कमीत कमी 10 वर्ष वकिलीची प्रॅक्टिस केलेली पाहिजे किंवा 10 वर्षाचा अनुभव असलेला पाहिजे. तिसरी क्वालिफिकेशन आहे त्यांनी भारतात कुठल्याही हायकोर्टात किमान 10 वर्ष प्रॅक्टिस केलेली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना यात महत्वाचं म्हणजे इथे कुठेही कमीत कमी वयाची पात्रता नाही किंवा न्याय क्षेत्रात खूप मोठं कुठली सामाजिक कार्य केल्याचं पण पात्रता त्यांनी म्हटलेली नाहीये, देऊ शकत नाही. जेव्हा न्यायाधीश नेमले जातात उच्च न्यायालयात तर ते जे ओथ घेतात अर्थात ते जे शपथ घेतात ती त्या राज्याच्या राज्यपालांच्या समक्ष घेतली जाते. मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या जे न्यायाधीश असतात त्यांची जी सॅलरी असते ते सगळं, त्यांचे जे भत्ते, पगार या सगळ्या संदर्भातील जे निर्णय आहे त्याचे अधिकार हे केंद्रीय संसदला आहे. तिथे त्यांच्याबद्दल निर्णय घेतले जातात. 2018च्या अपडेटेड गाईडलाईन नुसार चीफ जस्टिस यांची सॅलरी 90,000 पासून ते 2.5 लाखापर्यंत झालेली आहे आणि इतर न्यायाधीशांची सॅलरी ही 80,000 ते 2.25 लाखापर्यंत झालेली आहे. ते रिटायर झाल्यावर त्यांना त्यांची जी शेवटचा जो पगार आहे त्याच्या 50% पेन्शन म्हणून मिळत असतं. मित्रांनो, उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांचं जर कार्यकाळ किती असतं याच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे त्यांचा कार्यकाळ हे ते वयाच्या 62 वर्षापर्यंत त्या पदावर राहू शकतात आणि त्यांच्या वयासंदर्भात काहीही त्रुटी असतील, आक्षेप असतील तर त्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला निर्णय घेण्याचा, राष्ट्रपतींचा निर्णय त्याबद्दल फायनल समजला जातो, शेवटचा समजला जातो. न्यायाधीशांना राजीनामा द्यायचा असेल तर ते राष्ट्रपतींकडे देऊ शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे जर एखाद्या न्यायाधीशाला त्याच्या
पदावरून काढायचं असेल तर राष्ट्रपती ते करू शकतात, तशी ते ऑर्डर त्याला देऊ शकतात. पण त्याची एक प्रोसिजर आहे, त्यालाच आपण इम्पीचमेंट अर्थात महाभियोग असं म्हणतो. त्याबद्दल आपण पुढे बोलूया. न्यायाधीशांची ट्रान्सफर झाली असेल किंवा ते प्रमोट झाले असतील हाय सुप्रीम कोर्टात, तर त्यांचं पद ऑटोमॅटिकली रिक्त होतं. मित्रांनो, आता जजेसचं रिमूव्हल कसं होतं अर्थात इम्पीचमेंट कशी होतं. सर्वात प्रथम हा सगळा अधिकार तसा राष्ट्रपतींचा असतो. याची पूर्ण प्रक्रिया जी चालते ते म्हणजे संसदेत चालते. तर याच्यामध्ये सर्वात आधी संसदेमध्ये या संदर्भात एक प्रस्ताव मांडला जातो. तो प्रस्ताव पास करावा लागतो, तेव्हा तो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे जातो मंजुरीचा. तर तो प्रस्ताव जेव्हा मांडतो तेव्हा दोन्ही सभागृहांचं बहुमत लागतं. त्याला स्पेशल मेजॉरिटी म्हणतात. बहुमत कसं असतं तर स्पेशल मेजॉरिटी म्हणजे प्रत्येक सभागृह जे आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, यांची एक फिक्स लोकसंख्या आहे, एक निर्धारित लोकसंख्या आहे. राज्यसभेची 250 आहे तर लोकसभेची 550 आहे. तर याच्या 2/3 लोकांनी अर्थात 2/3 लोकांनी या विधेयकाच्या बाजूने, या प्रस्तावाच्या बाजूने संमती द्यावी लागते, पाठिंबा द्यावा लागतो. जेव्हा दोन्ही सभागृहातलं 2/3 लोकांनी याला पाठिंबा दिला असं कन्सिडर केला जातो, तेव्हा हा प्रस्ताव पास झाला असा मंजूर केल्यासारखा मानला जातो आणि तो राष्ट्रपतींकडे पाठवला जातो. आणि त्यानंतर राष्ट्रपती ऑर्डर काढतात त्या न्यायाधीशाला काढून टाकण्यासाठी, त्यांच्या पदावरून पायउतार करण्यासाठी. आणि इथे प्रोसेस स्टार्ट होते. न्यायाधीशाला काढण्यासाठी 2च गोष्टी आहेत, 2च मुद्दे महत्वाचे मानले जातात जे संविधानात नमूद आहे. ते म्हणजे मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी. आता ज्युडिशियल इन्क्वायरी ऍक्ट आहे 1968चा. याच्यात इम्पीचमेंटची पूर्ण प्रोसेस अर्थात प्रक्रिया दिलेली आहे की कसं स्टेप बाय स्टेप त्यांना पदावरून काढण्यात येतं कायदेशीर. तर सर्वात पहिले काय होते, जेव्हा राष्ट्रपतीची ऑर्डर येते तेव्हा दोन्ही सभागृहात त्याला सपोर्ट करणारं, तो प्रस्ताव मान्य करणारं, पाठिंबा देणारं मत घेतलं जातं. त्यामध्ये लोकसभेकडून 100 लोकांचा मिनिमम पाठिंबा लागतो त्या प्रस्तावाला, त्या ऑर्डरला, आणि राज्यसभेतून कमीत कमी 50 लोकांचं त्याला पाठिंबा लागतो. आणि तो प्रस्ताव संबंधित सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत, मग ते लोकसभेचे स्पीकर असो किंवा राज्यसभेचे चेअरमन असो, यांना लेखी स्वरूपात तो दिला जातो या लोकांच्या सिग्नेचर करून. आता त्या संबंधित सभागृह जिथे हा सर्वात पहिले प्रस्ताव आला असेल, आता त्या संबंधित सभागृह जे आहे त्याचे जे चेअरमन आहेत किंवा स्पीकर आहेत, त्यांना अधिकार आहे की तो मान्य करावा किंवा तो फेटाळून लावा. जर त्यांनी मान्य केला तर त्यांना इम्पीचमेंटची प्रोसेस सुरू करण्यासाठी सर्वात आधी 3 सदस्यांची एक कमिटी नेमावी, 3 सदस्यांची एक इन्क्वायरी कमिटी, चौकशी समिती नेमावी लागते. मित्रांनो, या 3 सदस्यीय समितीमध्ये जे 3 लोक असतात त्यामध्ये एक असतात सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस किंवा इतर न्यायाधीश पैकी एक, अर्थात सरन्यायाधीश किंवा इतर न्यायाधीशांपैकी एक असतो. सेकंड असतात हायकोर्टाचा मुख्य न्यायाधीश. तिसरं असते न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रात न्यायव्यवस्थेची जाणीव आणि अनुभव असलेला प्रतिष्ठित व्यक्ती, याची नेमणूक 3 सदस्यीय समितीमध्ये करण्यात येते. जेव्हा ही समिती तिचा रिपोर्ट देते आणि त्याच्यामध्ये हे सिद्ध होतं की ज्या जज अर्थात न्यायाधीशावर जी कारवाई चालू आहे ती खरी आहे आणि तो दोषी आहे, मग तो मिसबिहेवियर अर्थात गैरवर्तणूक असेल किंवा अकार्यक्षमतेशी संबंधित आहे, तेव्हा त्याच्या विरुद्ध कारवाईसाठी ही कमिटी त्या सभागृहाच्या जे अध्यक्ष आहे, मग ते स्पीकर असेल किंवा चेअरमन असेल, त्यांना त्यांचा रिपोर्ट सुपूर्त करतो. त्यानंतर ते हाऊस अर्थात सभागृह हा जो प्रस्ताव आहे हा मंजुरीसाठी ठेवतो आणि तो मंजुरी प्रस्ताव पास करण्यासाठी जेव्हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येतो, जेव्हा तो प्रस्ताव पास होतो बहुमतांनी दोन्ही सभागृहात, तेव्हा स्पेशल वोटिंग घेतलं जातं जजेस रिमूव्हल साठी, जजेसना काढायसाठी अर्थात इम्पीचमेंटसाठी. त्याच्या स्पेशल मेजॉरिटी लागते जे मी आधीच सांगितलंय. जेव्हा स्पेशल मेजॉरिटीनुसार दोन्ही सभागृहातून हा प्रस्ताव संमत केला जातो, त्यानंतर ते राष्ट्रपतीला देण्यात येतात. मग राष्ट्रपती जजेसच्या रिमूव्हलची अर्थात जजेसला काढून टाकण्याची ऑर्डर काढतात. विशेष सांगायचं झालं म्हणजे तुमच्या या प्रोसेसमध्ये लक्षात येईल की ही सेम प्रोसिजर सुप्रीम कोर्टाचे जज काढायला सुद्धा लागू पडते अर्थात इम्पीचमेंटसाठी. आजपर्यंत कुठलाही जज भारतामध्ये इम्पीचमेंट अर्थात महाभियोगनी काढण्यात आलेला नाही. कदाचित यशवंत शर्मा हे पहिले असे जज असतील ज्यांच्यावर महाभियोग लावण्यात आला. मित्रांनो, भारतीय न्याय व्यवस्था ही सिंगल इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टम आहे, एक एकसंध सिस्टीम आहे, पद्धत आहे. सध्या इम्पीचमेंटची प्रक्रिया सध्या त्यांच्यावर सुरू आहे. आतापर्यंत भारतामध्ये 5 असे प्रयत्न झाले, त्यातली एकाची प्रोसिजर पूर्ण झाली होती, पण त्यांनी आधीच राजीनामा दिल्यामुळं ते इम्पीचमेंट पर्यंत जाऊ शकलं नाही. कदाचित यशवंत शर्मा हे भारताचे पहिले इम्पीच अर्थात महाभियोग लागलेले न्यायाधीश असतील का, हे बघण्यासारखं. जय हिंद, जय महाराष्ट्र.